संधी देतो म्हणाले खरे शंभूराजे, पण काय संधी देणार? पुन्हा अष्टप्रधान मंडळात स्थान देतील? देतील, द्यायला पाहिजे. पण आपल्याला तर ते या कटकारस्थानाचा मेरू मणी समजतात. मग पण मग संधी देतो असं का म्हणाले ते? आणि संधी द्यायची असेल तर माफ करायलाच पाहिजे. दादा माफ करतील आपल्याला, आणि माफ केलं तर मग दादा. हा बोल सुमा. दादा काय झालं? काय म्हणाले शंभूराजे? दादा अरे सांग लवकर. अरे पीळ पडलाय माझ्या हृदयाला. काय झालं? एक संधी देतो म्हणाले. म्हणाले एक संधी देतो म्हणाले. मग झालं तर. पण एवढं सगळं रामायण घडलं तरी माफ करतील? अरे दादा माफ केल्यातच जमाय. नाही तर ज्या मुखातून विस्तव बाहेर पडतो त्या मुखातून संधी देतो हे शब्द बाहेर पडणं ही काय साधी गोष्ट आहे का? तेही खरंच. म्हणजे दादा तुम्ही पायानं मारलेल्या गाठीची त्यांना पुरती उकल झालीच नाही म्हणायचं. उकल? अरे सोमा, शंभूराजांनी हात न लावताच गाठ सोडवली आहे. काय? मानलं बघ शंभूराजासनी. तर रे एवढं ऊन बी त्यांनी मन मोठं केलं. चला. अरे 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 थांबा 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 थांबा. काय झालं? निघालात? पार उठवण्याचा आदेश आला युवराजांचा. पहारे उठले आदेश? म्हणजे दादाच्या वाड्यावरचे पहारे उठले? समध्याच्याच वाड्यावरचं पार उठवलंय. चल रे मला रे. दादा 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 दादा. अरे अरे पहारे उठले. पहारेकरी गेले. पहारे उठले? हो. अरे खरंच की पहारे उठले. नजर काही संपली संपली. दादा दादा याचा अर्थ संधीपासून तू फक्त एक पाऊल लांब आहेस. अरे हो. कावेरीबाई, हो कावेरीबाई, आमचा पोशाख तयार ठेवा, आम्हाला बाहेर जायचंय. दादा अरे अरे आता कुठे जाणार आहेस बाहेर? रणांगणावर. रणांगण? हा, सदरेवर तातडीनं जाऊन ताबा घेतला पाहिजे. म्हणजे शंभूराजे संधी म्हणत होते तेच. शेवटी जबाबदारी दिलीच. न देऊन सांगतील कुणाला? काय झालं बाबा? तुम्ही अजून सुरुवातही नाही केली. अन्नावरची वासनाच उडाली आमची. घेऊन जा. थोडं तरी खायला हवं ना. खरंच भूक नाही. मुख्य म्हणजे तोंडाला चव नाही आमच्या. आता चव येईल बघा. ऐकलं का? ही मिठाई खा म्हणजे तोंडाला चव येईल. हो पण मिठाई कशाबद्दल? आधी तोंड गोड करा मग सांगतो. ठीक आहे. खा खा. हा आली का नाही तोंडाला चव? हा ओ निळोपंत, ठीक आहे तुम्ही बी खा. हो पण मिठाई कशाबद्दल?
अहो चौक्या पहाऱ्या उठलेत ना त्या आनंदात ही मिठाई आहे. हा आणि ऐकलं का, आता उठा, घाला डोक्यावर पगडी, उठा आणि करा कामाची जुपी. आता थांबायचं नाही, मागं वळून बघायचं बी नाही. हिरोजीराव, आता मला नका यात ओढू. आता हे काय, कशासाठी पांढरं निशाण दाखवतायत आणि कोणाला पांढरं निशाण दाखवताय? पांढरं निशाण माझ्या वयाला, माझं मन तयार आहे, पण वयाचं काय? उगाच काय बी बोलू नका सा. हिरोजीराव, अहो घोडं दमलं आमचं. अहो गप बसा, कशाला घोडं दमायला? आपण दणकेबाज खुराक सुरू करू. आणि हे बघा, चौक्या पहारवी आता उठलं म्हणजे तो रस्ता बी आता मोकळा झालाय. रस्ता मोकळा झालाय, पण यावर माझी नाही, माझ्या लेकराची, निळोपंताची दौड सुरू होईल. म्हणजे म्हणजे व्हावी. हा मोरोपंत असं काय बोलताय? बाळाजी पंत, हिरोजीराव, आमच्या लेकराला, निळोपंथांना मी तुमच्या स्वाधीन करतोय. लेकरावर लक्ष असू दे. हो लक्ष ठेवूच. पण ना, पंत, हिरोजी काका, बाबा तर आहेतच आणि आपणही आहात. आणि आम्हाला युवराजांची खूप ओढ वाटते. त्यांचं धाडस, त्यांचा पराक्रम आणि त्यांचा दूरदृष्टिकोनही खूप आवडतो आम्हाला. तुम्हाला काय अनुभव आलाय? युवराजांचं मंचकारोहण होणार, या अशा मंगल प्रसंगी त्यांनी या वाड्यावरची सुतकी काळ घालवली, चौक्या पहारे उठवले. अपराध सिद्ध झाले असतानाही त्यासाठी खूप मोठं मन लागतं आणि ते आपल्या युवराजांकडे आहे. पगडी घ्या. ही अशी काही समजतंय की नाही? अशी पगडी देतात, अशी पद्धत आहे पगडी द्यायची. नेहमीप्रमाणे तबकातून आणत चला. चुकलं आमचं, आणते. थांबा, द्या इकडे. काही कळत नाही, काही नाही. आहाहाहा. किती दिवसांनी ही सुरनिसाची वस्त्रे परिधान करतोय आणि सदरेवर चाललोय. हो ना. हो, हंसाला जसा मोत्याचा चारा, चकोराला जसं चंद्राचं चांदणं, तसं या अनाजी पंथाला सुरनीस. हो, कधी एकदा सुरनिसाच्या आसनावर जाऊन बसतोय असं झालंय मला. म्हणजे सुरनिसी नाही तर हा अनाजी पंत नाही. येतो. या. हो, ओवाळणार नाही का? हातावर दही साखर ठेवणार नाही का? हो, आलेच मी. हो, काय आलेच मी? काय आणते मी? हो, काय चाललंय? सुरनीस निघालेत. सवय मोडली आहे ना. हो हो, तेही खरंच. पण यापुढे लक्षात ठेवा, आता मी आल्यावर ओवाळा, मला विलंब करून चालणार नाही. शंभूराजे सगळं विसरले, हा शंभूराजेंचा मोठेपणा. आणि तुम्ही आता काही विसरू नका, आता हा तुमचा मोठेपणा असेल. म्हणजे अगोदर त्यांची माफी मागा पुन्हा. मी माफी मागायची? अहो, मी काय माफी पंत आहे का? ते काही नाही. मी पहिला सुरनिसाच्या गादीवर बसणार, मग दुसऱ्या गोष्टी. गादी ताब्यात आल्याशिवाय माझ्या मस्तकातील भणभण थांबणार नाही. येतो. पालखी तयार आहे का? जी. सुनबाई, गडावर एक चांगली घटना घडलीय. काय झालं? कारभाऱ्यांच्या वाड्यावरचे चौकी पहारे उठवले शंभूराजेंनी. माफी करा राणीसाहेब, पर मला विचाराल तर चौक्या पहारे उठवाय नाही पाहिजे होते. अगं धाराऊ, झाली तेवढी शिक्षा पुरे झाली त्यांना. त्यांना त्यांचा गुन्हा कळला, ह्यातच सगळं आलं ना. मी चांगलं ओळखून येतेस नी.
असं कच्च सोडलं ना तर परत येरे माझ्या मागल्या सुरू होईल. पण धारात्या, युवराजांच्या मनात नक्कीच काहीतरी खास असणार. त्याशिवाय ते असा निर्णय घेणार नाहीत. आम्हालाही तेच वाटतं. शिवाय स्वराज्याचा एवढा मोठा गाडा ओढायचा आहे. एकट्यानं एवढा मोठा गाडा ओढणं अवघड. माणसं तर लागणारच ना. का हंबीर मामा आहेत, कविराज आहेत. हंबीर मामा तलवार गाजवणारे, पण मुलकी कारभाराचं काय? आणि कविराज कलश, त्यांना अजून स्वराज्यातल्या खाचाखोचा कळत नाही. धारात्या, मैत्री वेगळी आणि कारभारातील माहिती असणं वेगळं. मग काय म्हणणं आहे तुमचं? आमचं एवढंच म्हणणं आहे की युवराजांनी कारभाऱ्यांच्या वाड्यावरील चौकी पहारे उठवले हे एका अर्थानं परत झालं. आम्हाला वाटतं जुन्या जाणत्या माणसांना कारभारात पुन्हा सामील करून घ्यावं. आम्हालाही तेच वाटतंय. अहो पण कारभारी मंडळी युवराजांबरोबर चुकीचंच वागले, पण एकदा त्याकडे दुर्लक्ष करून स्वराज्य हितासाठी त्यांना बरोबर घ्यावं. बरं होईल. गाड्याला बसलेली खिळी निघेल आणि गाडा पुन्हा भरधाव पळेल. आता पुन्हा येईन तेव्हा माझी पालखी आत आली पाहिजे, कळला? जी. मुजरा. अरे काय बघतोयस? का पहिल्यांदा पाहतोयस मला? जी म्हणजे? बरं झालं भेटलास. आता कुठे जाऊ नकोस, माझ्या दिमतीला थांब. कामाचा निपटारा करायचा आपल्याला. हा काय समजतंय ना मी काय म्हणतोय ते? हो हो समजतंय, पण ते बरं तुम्ही एक काम करा, माझ्यासाठी कागदपत्र घेऊन या आणि माझ्या समोर ठेवा. अरे हो, गुळ पाणी आणून दे. पंखा घेऊन या, तोही हात पंखा, आणि 2 रेशमी रुमाल. आमच्या सवयी विसरलात तर नाही ना? अहो बहिरे झालात का? मग बोलत का नाही? असे पुतळ्यासारखे काय उभे आहात? अहो कारभारी, काय म्हणतोय मी? हा इथे? ए कलुषा, अरे बाबा तुझं इथे सदरेवर काय काम? चल उठ 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 उठ. अरे बाबा ही जागा तुझी नाही, ही आम्हा थोरा मोठ्यांची जागा आहे. इथनं स्वराज्याचा सगळा कारभार चालतो. मी स्वराज्याचंच काम करतोय पंतजी. त्यासाठी आम्ही आहोत. तू उठ, निघित ना, कळतंय ना? आणि काय रे, कधीपासून ही गादी उभवतोयस तू? पंतजी नीट बोला. तू नीट वागला असतास तर आम्हीही नीट बोललो असतो. बोल, कधीपासून सदरेवर येऊ लागलायस? बहुत दिन हो गए. म्हणजे आमच्या गैरहजेरीचा लाभ घेण्यासाठी टपलेला होतास तर? पंतजी जबान सांभाळून बोला. मुळात तू सदरेवर आलासच का? आमची जागा बळकवायची आहे का? युवराज, तर त्या युवराजानं काय मंत्र मारलायस रे? ओम रीम रीम क्लीम क्लीम. मी युवराजांना मदत करतोय. एवढं सोपं वाटलं तुला? आणि काय काय कळणार तुला या कारभारातलं? छत्रपतींनी जबाबदारी देण्यापूर्वी आपल्याला काय कळत होतं? काही नाही. शेवटी अनुभवातून शिकलात ना आपण, तसं मीही शिकेन. शिकायचं सोड, पहिली ही जागा रिकामी कर. उठ. जरूर करू, पण युवराजांनी आदेश दिल्यावर. कलुषा, हे महागात पडेल. महागात पडेल? पण कोणाला? एवढं धाडस आलं तुझ्यात तर. पण लक्षात ठेव, मी सुरनीस आहे. अजून नाही. युवराजांनी केवळ आपल्याला मुक्तता दिली,
केवळ मुक्तता. अजून पूर्वीची जबाबदारी आपल्याला दिलेली नाही. आणि ही गोष्ट आपल्यासारख्या हुशार अनुभवी कारभाऱ्याला कशी काय कळली नाही? हा? ठीक आहे, मी काय ते बघून घेईन. गुळपाणी. आधी गुळाला चिकटलेला मुंगळा काढतो, मगच पाणी पिऊ. एक लक्षात ठेवायचं, गालीच्या इथून दारापर्यंत अंतरायचा. आणलायत ना? होय. हा. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही स्वतः दादाकडे लक्ष द्यायचं. दादा स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे हलगर्जीपणा करायचा नाही. कळलं? जी मालक. दादा, तू मागे हो. दादा तुम्ही आलात पण इतक्यात? हो. पहिला दिवस म्हणून गादी पावन करून आलात वाटतं. अरे मला गादीवर बसूही दिलं नाही. लोक किती आनंदी झाले असतील. कसे बसू देतील तुम्हाला? माझ्या गादीवर तो कलुषा बसला होता. काय? आणि म्हणून तुम्ही माघारी आलात? अहो, बखोट्याला धरून फेकून द्यायचं होतं त्याला. सोमा, अरे तेवढं सोपं नाही ते. तो पिंडीवरचा विंचू आहे, त्याला पायतानाच मारायला पाहिजे, पण करता येत नाही ते. मी समजलो नाही दादा. अरे शंभूराजांनी लाडावून ठेवलंय त्याला. काय म्हणाला माहितीये? तुम्हाला मुक्त केलंय, पण अजून जबाबदारी दिलेली नाही. सोमा, सगळी सदर अशी गरगर फिरत होती रे, गरगर. मनस्ताप झाला, मनस्ताप. दादा, अरे मी तर गालीचा आणून ठेवलाय. उपयोगी पडेल. आपण परिस्थितीच अशी निर्माण करू कलुषावर की गालिछा आपल्याला अंथरतील आणि त्याला गालिया देतील. तू बघतच राहा. कविराज, प्रसाद घ्या. आऊसाहेबांच्या समाधीवर जाऊन आलो. जी. खूप प्रसन्न वाटतं आऊसाहेबांच्या समाधी स्थळावर जाऊन आलं की. तिथं आपलं ऊर्जास्थान. एवढं मात्र खरं, आऊसाहेबांचं दर्शन घेतलं की आम्हाला नेहमीच प्रसन्न वाटतं. पण कविराज, तुम्ही मात्र प्रसन्न दिसत नाही. काय झालं? जी कुछ नाही. काहीच नाही. जी. मित्र म्हणवता आणि लपवता सुद्धा. सांगा काय झालं? युवराज, ते अनाजी पंत आले होते सदरेवर. कशासाठी? दरबारी पगडी करून आले होते सोमनीसांच्या गादीवर बसायला. आम्हाला सदरेवर काम करताना बघून नाराज झाले, चिडले. काय चिडायचं काय कारण? काय होरा काय होता त्यांचा? आले तसे कारभाऱ्यांना हुकूम सोडला. दप्तर घेऊन या, रेशमी रुमाल आणा, हातपंखा द्या, आम सदरेवरच्या कारकुनांना बोलवा. आणि आम्हाला पाहून तो लागले डाफायला. ते जुनेच आरोप. काय मंत्र मारलेस तू? तुम्हाला काय कळतं कारभारातलं? तुम्ही काय जबाब दिला? युवराज, त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही अनुभवातनं शिकू. आणि त्यांना जाणीव करून दिली की युवराजांनी तुम्हाला मुक्त केलंय, अजून जबाबदारी दिली नाही. योग्य केलं कविराज. युवराज, त्यांना जबाबदारी देण्याबद्दल आपण काय ठरवलंय? ठरवलंय. या. माती. युवराज, शाई ओली आहे. हा कागद खराब होईल, डाग पडेल त्याला. हा बघा, पडलाच डाग. आम्ही तेच म्हणत होतो. कविराज, आम्ही आधी टाकलेली शाई म्हणजे कारभाऱ्यांनी केलेलं कारस्थान. त्यावर टाकलेली माती म्हणजे आम्ही दिलेली माफी. वरून ठेवलेला कागद
म्हणजे पुन्हा जबाबदारी. पण कागदावर तर डाग पडला. डाग पडला कारण आम्ही शाई चुकूच दिली नाही. अब आई बात समझ में. त्यामुळेच कविराज, कारस्थानाची शाई चुकल्याची खात्री पटल्याशिवाय जबाबदारी दिली तर पुन्हा डाग पडण्याची भीती. त्यामुळे तुर्तास जबाबदारी नाही, खात्री पटेपर्यंत.